माझा एक मित्र होता सुहास. त्याचं कुटुंब मोठं होतं. दादा, वहिनी, त्यांचं बाळ, त्याचे वडील आणि तो. त्याचं घर लहान होतं. छोट्या बाळाला घेऊन राहायला अडचण होत होती. सर्वानुमते त्यांनी एक घर भाड्याने घ्यायचं ठरवलं. एका दुसऱ्या मित्राच्या ओळखीने घर मिळालं. ते 3 BHK होतं. सुहास रूम बघायला गेला. त्याला ती आवडली. तेव्हा सुहासला तो रूम मालक बोलला, हा 3 BHK आहे, पण आम्हाला यातील फक्त 2 BHK भाड्याने द्यायचं आहे. एक रूम कायम बंद राहील, तुम्ही वापरू शकत नाही. ज्याची चावी माझ्याचकडे असेल. त्याला यामागचं लॉजिक काही कळालं नाही, पण ते काहीच जास्त वाद घालत बसले नाही, कारण त्यांना लवकर शिफ्ट व्हायचं होतं. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण तर भाड्याने राहणार. म्हणून सुहास त्यांना बोलला, ठीक आहे, पण एकदा आम्हाला ती रूम उघडून दाखवा. त्यात नक्की काय आहे आम्हाला बघू दे. तो रूम मालक म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला ती रूम उघडून दाखवतो, पण ती कायम बंदच राहील. रूम मालकाने त्यांना रूम उघडून दाखवले. तर आत एक फक्त आराम खुर्ची होती, बाकी काहीच नव्हतं. नो फर्निचर, नो वॉर्डरोब. त्याने रूम पुन्हा लॉक केली. ती एकमेव अशी रूम होती जिला उंबरठा होता. फ्लॅट सिस्टममध्ये फक्त मेन डोअरला उंबरठा असतो, पण तेव्हा त्याला ही गोष्ट लक्षात आली नाही. सुहाससोबत मी कायम असायचो. तर तो मला म्हणाला, चल, माझी भाड्याची घेतलेली रूम खालीच आहे, अजून सामान वगैरे शिफ्ट करायचं बाकी आहे, तर आपण पार्टी करूया. मीही तयार झालो. आम्ही 4-5 मित्र गेलो. छान मजा मस्ती केली. जेवलो वगैरे. तर आता चला झोपूया म्हणून आम्ही उठून झोपायला जात होतो. तर असा कॉरिडॉर होता. उजव्या साईडला एक रूम होती आणि शेवटी रूम होती. आम्ही हॉलमध्ये बसलो होतो. आम्ही कॉरिडॉरमधून पास होत होतो. मी सगळ्यात शेवटी होतो. तेव्हा मला एक काहीतरी प्रेझेन्स जाणवला. पुन्हा वाकून बघितलं तर तिथे काहीच नव्हतं. मला वाटलं पडदा वगैरे असेल हल्ला, म्हणून मीही काही लक्ष दिलं नाही. आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व मित्र निघून गेलो. 2-3 दिवसातच साफसफाई करून सुहास फॅमिलीसहित तिथे शिफ्ट झाला. पण आफ्टर दॅट लॉट्स ऑफ थिंग्स स्टार्टेड हॅपनिंग इन दॅट हाऊस. त्यांच्या घरात जे लहान मूल होतं, मोठ्या भावाला झालं होतं, ते सारखं आजारी पडायला लागलं. त्याची वहिनी आजारी झाली. ती एकदम अशक्त झाली. जी चांगली धष्टपुष्ट होती ती खूपच बारीक झाली. त्याच्या भावाचा चांगला चालणारा बिझनेस एकदम ठप्प झाला. खूप लॉस झाला. पैसे वगैरे बुडायला लागले. एकदा माझ्या मित्राचे बाबा आंघोळ करत होते. वहिनी बाहेर TV बघते. मूल खाली जमिनीवर खेळत होतं. इतक्यात वॉशरूममधून त्याने सुनेला आवाज दिला, अगं जरा चिंगीला बाजूला घे, ती दरवाजा वाजवते बघ. सुनेला विचार पडला, चिंगी इथे खेळते, मग दरवाजा कोण वाजवतंय? तेव्हा त्यांना पहिल्यांदा काहीतरी क्लिक झालं. नेक्स्ट इन्सिडन्स जेव्हा झाला, एकदा असेच माझ्या मित्राचे बाबा हॉलमध्ये झोपले होते. ते नेहमीच हॉलमध्येच झोपायचे. झोपलेले असताना तिथे कोणीतरी कानापाशी जवळ उभं असलेलं त्यांना जाणवलं. पण त्यांना एवढं कळलं होतं की ती घरातली कोणी व्यक्ती नाही आहे. ये कोई और है जो मेरे पास यहाँ पे खडा है. म्हणून त्याने जागे असले तरी झोपलेत असंच दाखवलं. आणि थोड्या वेळाने जी कोणी पावलं होती ती धावत धावत मोठ्या मुलाच्या खोलीत गेली. हे त्यांना जाणवलं. तसे ते लगेच उठले आणि मोठ्या मुलाच्या रूमचा दरवाजा वाजवला, पण कोणीच उघडला नाही. दरवाजा वाजवला, खूप जोरात दरवाजा वाजवला, पण नाहीच कोणी उघडला. खूप वेळाने शेवटी दार तोडलं तर भावाची बायको खूप गाढ झोपली होती. तिला एवढा दरवाजा वाजवला, तोडला तरी जाग आली नव्हती. आज जाऊन बघितलं तर भाऊ गॅलरी उंच कठड्यावर उभा होता. आता कोणत्याही क्षणी तो खाली उडी टाकेल ह्या पोझिशनमध्ये.
त्याला जाऊन पकडलं तर तो दचकून भानावर आला. तो तिथे कसा पोचला हे स्वतःलाही त्याला कळलं नव्हतं. घरातले सगळेच घाबरले होते आणि तोही घाबरला होता. हा काय प्रकार आहे, त्यांनाही प्रश्न पडला होता. मग एक एक गोष्ट लक्षात आली. चिंगीचं सारखं सारखं आजारी पडणं, वहिनीचा अशक्तपणा, बिझनेसमध्ये होणारा लॉस, आणि आता हे असं कठड्यावर उभं राहून ऑलमोस्ट जंप मारायच्या तयारीत असणं. त्याला यातील काहीच जाणीव नसणं. आता जास्त रिस्क कोणाच्या तरी जीवावर बेतील असा विचार करून मित्राने एका काकांना हा सगळा प्रकार सांगितला. त्यांनी वास्तुशास्त्र कोणाला येत असेल तर त्यांना बोलावून विचार असं सांगितलं. मग माझ्या मित्राने वास्तुशास्त्रवाल्यांना बोलावलं. त्यांनी पूर्ण घर बघितलं. त्यांना जाणवलं, ते म्हणाले इथे 3 आत्मे कार्यरत आहेत. एक लहान मुलीचा आहे आणि दुसरे 2 म्हाताऱ्या माणसांचे आहेत. लहान आहे तो गुड स्पिरिट आहे, दुसरे 2 आहेत ते बॅड स्पिरिट आहेत. आणि ते दोघंही आत्मा स्ट्रॉंग आहेत, ज्यांच्या पुढे गुड स्पिरिटचं काहीच चालत नाही. तुम्ही हे घर आताच सोडा. मग त्यांनी ते घर खाली केलं. जेव्हा घर मालकाला चावी घ्यायला बोलावलं तर तो म्हणाला इथेच आणून द्या. तेव्हा तो वरती आलाच नाही, खालीच थांबला. ती रूम सोडल्यानंतर त्यांचा लॉस गेलेला तो बिझनेस व्यवस्थित चालायला लागला. त्या वहिनीही तब्येतीने खूप छान झाल्या. त्यांच्या बाळाने, चिंगीनेही बाळसं घेतलं. भावालाही काही त्रास नाही झाला. ती रूम सोडल्यानंतर सर्व सुरळीत झालं. पण प्रश्न पडला, त्या घरामध्ये नक्की काय घडलं होतं? सुहासला आता जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. म्हणून त्याने आजूबाजूला चौकशी केली. तर त्याला कोणी काही खरं सांगायला तयार नव्हते. असंच एकदा त्या रूमची माहिती करून घ्यायच्या शोधात असताना त्याला समजलं, एक आजोबा पहिले इथे राहायचे आणि ते त्या आजोबांचे खास मित्र होते. पण त्यांनी ह्या घटनेनंतर स्वतःचं घर विकून दुसरीकडे गेले आहेत. तेव्हा सुहास त्या आजोबांना भेटला. आपली घडलेली कहाणी त्याने त्यांना सांगितली. तेव्हा आजोबांनी त्याला सविस्तर अगोदरचं घडलेल्या घटनेची त्याला हकीकत सांगितली. सुमन आणि नारायण आपल्या मुलांसोबत राहत होते. 2 मुलं, 2 सुना आणि नातवंड असा त्यांचा परिवार होता. नारायणराव सरकारी कामाला असल्यामुळे त्यांना भरपूर पेन्शन होती. ते दोघेही स्वभावाने खूपच चांगले होते. मुलं आपापल्या कामाला गेली की ते नातवंडांना सांभाळायचे आणि सुमन जेवण बनवायची व इतर कामे करायची. हे त्यांचं नेहमीच होतं. शुभम मोठ्या मुलाला एक मुलगी तर धाकट्या मुलाला सौरभला एक मुलगा असा त्यांचा छान परिवार होता. दोन्ही सुना कामाला जात होत्या. आल्यावर लेकरांचं बघायचं असायचं म्हणून सुमन जेवण आधीच बनवून ठेवायची. आता मोठी सून साक्षी पुन्हा प्रेग्नंट होती. त्यांना सर्वांना मुलगा होईल अशीच आशा होती. मुलगी झाली तरी नाराज नव्हते. बघता बघता 9 महिने झाले आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पहिले काही दिवस ती माहेरी राहिली. महिन्याभरातच ती पुन्हा सासरी आली. मुलगी खूपच छान होती. 12 महिन्याने सासरी आल्यावर केलं होतं. तिचं नाव ओवी ठेवण्यात आलं. ओवी हळूहळू मोठी होत होती. 6 महिन्यांनी छान बाळसं घेतलं होतं तिने. एकदम हुशार होती. माणसांना बरोबर ओळखायची. आजी आजोबांसोबत खूप मस्ती करायची. सुनेला आता कामावर हजर राहावं लागणार होतं. तरी तिने अजून 1 महिना सुट्टी वाढवून घेतली होती. आता ओवी 7 महिन्यांची झाली होती. त्यामुळे शुभमने तिला सांभाळायची जबाबदारी आईबाबांना दिली. आजी आजोबांनीही खुशी खुशी ही जबाबदारी घेतली. ओवी खूपच मस्ती करायची. विंडोजवर चढायला जायची तर कधी बेडच्या बाजूने चढायची. तिला अगदी डोळ्यात तेल घालून सांभाळावं लागे. सुमन जेवण झालं की तिला घेई. मग नारायणराव दोन्ही मुलांची तयारी करून त्यांना शाळेत नेत असत.
दोन्ही मुलांना शाळेत न्यायची आणायची जबाबदारी नारायणरावांवर होती. तेही आनंदाने करायचे. रिटायर्ड झाल्यावर आपण तरी घरी बसून काय करणार? तेवढाच आपलाही व्यायाम म्हणून ते चालत घेऊन जात मुलांना आणि चालत घेऊन येत. शुभमची मुलगी सुकन्या 4थीला तर सौरभचा मुलगा रुद्रांश 3रीला होता. दोघंही इंग्लिश मीडियमला होते. आजोबांसोबत तेही मस्ती न करता जात येत असत. आजोबांची काळजी करत असत. त्यामुळे आजोबांना आपले कष्ट सार्थक लागल्यासारखे वाटत. ओवीला आता 9वा संपून 10वा महिना लागला होता. तसं ती तर जास्तच धडपडी झाली होती. आजी आजोबांना तिला सांभाळताना कसरत करावी लागत होती. दोघांची पुरती दमछाक होई. ती धुडधुड ढोपराने पुढे जाई आणि पायातील पैंजराने घर छमछमून जाई. ती आता धरून धरून उभी राहत होती. प्रत्येक जण तिचं कौतुक करता थकत नव्हता. अशाच एका संध्याकाळी सुमन तिला सांभाळत होती आणि नारायणराव दोन्ही मुलांना आणायला शाळेत गेले होते. ओवीची मस्ती चालूच होती. तिने बॉटलमधून पाणी खाली जमिनीवर टाकलं होतं. सुमन ओवीला खायला बनवायला गेल्या होत्या, त्यामुळे त्यांना हे माहीत नव्हतं. ओवीने तिथे पाणी सांडलं आहे. त्या तिला खायला बनवता बनवता तिच्यावर लक्ष ठेवून होत्या. नाहीतर काहीतरी करेल, पडेल, तर ही त्यांना भीती होती. त्यांनी खायला बारीक तांदळाची खिचडी करून त्यात सर्व घालून स्मॅश करून बारीक केलं आणि थंड करायला ठेवून त्या तिला आणायला गेल्या. नारायणराव दोन्ही मुलांना घेऊन घरी पोहोचतच होते. त्यांच्याकडे घराची एक चावी नेहमी असायची. त्यामुळे त्यांनी चावीने दरवाजा उघडला तर समोरचं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते खूप घाबरले. त्यांना आपल्या बायकोला आणि नातीला असं बघून चक्करच आली. आजोबा खाली पडले म्हणून दोन्ही मुलांनी आरडाओरडा सुरू केला. तसे लगेच शेजारी जमा झाले. त्यांनी नारायणरावांना तोंडावर पाणी मारून उठवलं. पुढे होऊन पाहतात तर काय, सुमन रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडून होती. थोड्या अंतरावर ओवीही रक्ताने माखलेली पडली होती. तिलाही लागलं होतं. हे काय झालं काहीच कळायला मार्ग नव्हता. कोणाचीही हालचाल जाणवत नव्हती. शाळेतून आलेले दोघंही घाबरले होते. शेजारच्यांनी त्यांना आपल्या घरी नेलं. नारायणरावांनी लगेच मुलांना फोन केला आणि रडतच सर्व सांगितलं. ॲम्ब्युलन्स बोलवली व दोघांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ओळख असल्याने त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये घेतलं. तिथे आतमध्ये गेल्यावर कळलं की ओवी गेली होती, कारण तिच्या मेंदूला मार लागला होता. इंटरनल ब्लिडिंगमुळे तिचा मृत्यू झाला होता. तर सुमन कोमात गेल्या होत्या. नारायणरावांना हा धक्का सहन होणारा नव्हता. ते पुन्हा कोसळले. तेवढ्यात दोन्ही मुलं सुना तिथे पोहोचल्या. काय झालं नक्की हे कोणालाच माहिती नव्हतं. नारायणरावांचा BP लो झाला होता, त्यामुळे तेही काही बोलत नव्हते. डॉक्टरकडून ओवीबद्दल कळल्यावर शुभमची पत्नी साक्षीला जोरात धक्का बसला. ती काहीच बोलत नव्हती. एकटक ती ओवीला बघत होती. तिच्या काळजाचा तुकडा आता या जगात नव्हता. तो टाहो फोडूनही येणार नव्हता. इकडे शेजारी चांगले होते. त्यांनी सगळ्यांना समजावलं. शुभमला समजावलं. दोन्ही मुलं शेजारच्या घरी असल्याचं सांगितलं. साक्षीला ॲडमिट करावं लागलं होतं. एका पाठोपाठ एक अशी रांग लागली होती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची. सौरभने जरा स्वतःला सावरत डॉक्टरला नेमकं काय झालं ते विचारलं. डॉक्टरने त्याला सर्व सांगितलं. नंतर त्याने दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये बोलावलं. तेव्हा त्यांनीही घरी आजी आणि छकुली कशा पडल्या होत्या ते सांगितलं. असं कसं अचानक दोघी पडल्या, काही म्हणजे काहीच कळत नव्हतं. जोपर्यंत नारायणराव आणि सुमन बोलत नाहीत तोपर्यंत काहीच कळणार नव्हतं. सगळंच आकलन शक्तीच्या बाहेर झालं होतं.
साक्षी शुद्धीत आली की पुन्हा पुन्हा बेशुद्ध होत होती. तर सौरभची बायको कामिनी तिला सांभाळत होती. अख्ख्या घराचा नूर पालटला होता. कोणाची तरी दृष्टी लागली होती त्यांच्या घराला. अख्ख्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यातून सावरणं प्रत्येकाला कठीण होतं. ओवी आणि सुमन दोघींसाठी सगळे दुःखी होते. सुमन कोमात होती तर ओवी या जगातच नव्हती. साक्षी या धक्क्यातून सावरलीच नव्हती. शुभम हॉस्पिटलमध्ये असायचा. स्वतःच्या बिझनेसकडे त्याचं लक्ष नव्हतं. सौरभ, कामिनी अजून हॉस्पिटलमध्येच होते. सर्व येऊन सांत्वन करून जात होते, पण दुःखाची भरपाई कोण देणार? असेच दिवस जात होते. साक्षीला सायकोलॉजिस्टकडे न्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तसं शुभम तिला तिकडे घेऊन गेला. ती हळूहळू सावरू लागली होती. सुमन अजून शुद्धीत येत नव्हती. तिला बिचारीला माहीत नव्हतं की ओवी या जगात नाही. ती निश्चित पडून होती. नारायणराव आता तिची सर्व सेवा करत होते. सौरभ आणि कामिनी आता कामावर जाऊ लागले होते. दोन्ही मुलांना आता व्हॅनची व्यवस्था केली होती शाळेत जायला. महिना झाला साक्षी थोडी थोडी सावरत होती, पण तिला सगळ्याच्या मुळाशी जायचं होतं. जिला हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती ओवी तिला सोडून गेली होती. कामावरून आल्यावर तिची चाललेली मस्ती तिला डोळ्यासमोरून जात नव्हती. तिला बघूनच तिचा थकवा विसरून जायची ती. तिला आता तिच्या आठवणीने वेडं करून सोडलं होतं. का देवाने असं केलं? ती आतून चरफडत होती. घरात येताच चारी बाजूने तिला ओवीचा भास होई. काय झालं असेल माझ्या लेकराला? किती वेदना झाल्या असतील? तिचं मन आतून आक्रंदत राही. सुमन कोमातून आल्याशिवाय तिला नक्की काय झालं हे कळणार नव्हतं. ती खूप अस्वस्थ झाली होती. एका आईची घालमेल काय सांगावी हो? तिचा आक्रोश न समजण्या पलीकडे होता. वरवर चांगली दिसणारी साक्षी आतून झुरत राहील. कामाला जाऊन आपण या सगळ्यातून बाहेर पडू असं वाटत होतं, पण तसं काहीच झालं नाही. ती हळूहळू क्रूश होत चालली होती. तिला चालतानाही दम लागू लागला. तिला परत ॲडमिट करावं लागलं. आता 2-3 महिने झाले होते. हॉस्पिटलचं बिल परवडणार नव्हतं. शिवाय बाकी सर्व रिकव्हरी झाली होती. त्यामुळे सुमनला घरी पाठवलं. तिचा मेंदू जागा झाला असल्यामुळे तिला आतून ओवी आपल्या जवळच आहे असं वाटे. ती सर्वांना सांगू इच्छित होती की ओवी आपली चांगली आहे. तिला मी काहीच होऊ दिलं नाही, पण कोणीच ऐकत नव्हतं. एक दिवशी सुमनने जोरात आवाज दिला सर्वांना. त्या आवाजासरशी तिचं शरीर हलू लागलं. ती आता हळूहळू हलू शकत होती. आजूबाजूचं ऐकू शकत होती, पण इतके दिवस अगदी कानापाशी येणारा ओवीचा आवाज नाहीसा झाला होता. हळूहळू तिच्या कानावर आवाज येऊ लागले. ओवी पोरगी होती तर घर नुसतं हसत होतं. जेव्हापासून ती गेली घरावर अवकळ आली आहे. तिच्याऐवजी ही म्हातारी अंतरून पकडून किती दिवस आहे, ती गेली असती तर बरं झालं असतं. काय ओवी गेली? देवाने असं करायला नको होतं, सुमन मनाशी म्हणाले. ओवीबद्दल ऐकून वाईट वाटत होतं तिला. तिने त्या दिशेने बघितलं तर कामिनी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. म्हणजे तिच्या मरणावर सगळे टपले होते. तिला तसेच डोळे मिटून कायमचं झोपून जावं असंच वाटत होतं. तरीही तिला एक आशा, नारायणराव नक्कीच तिच्यासाठी जगत असतील. तिने तसेच डोळे मिटून ठेवले. आता नारायणराव आले. सुमन, अगं किती दिवस असं अंतरून पकडून राहणार ग? मी पण आता म्हातारा झालो ना ग तुझ्यासोबत. थकलो आता मी सगळं करून. लवकर उठ ना तू. त्यांचे बोल ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. बाकी कोणासाठी नाही तर तिच्या नारायणरावांसाठी तरी तिला
उठायलाच हवं होतं. डोळे उघडण्याआधीच सत्य कळलं होतं तिला. ओवी या जगात नव्हती. तिचे डोळे अश्रूंनी भरून वाहू लागले. काय सांगणार होती आता ती सर्वांना? सगळ्यांनी तिलाच दोषी ठरवलं असतं, पण कोणी आपल्या नातीला मुद्दाम कशाला पाडवेल? सुमनना तो क्षण जसाच्या तसा आठवला. त्या खिचडी ठेवून तिला न्यायला आल्या होत्या. तिला उचलून त्यांनी पाय टाकला. तोच घसरला, पाठोपाठ दुसराही घसरला. सावरायला वेळच मिळाला नाही. ओवी हातातून सुटली आणि खाली पडली. सुमन पण डोक्यावर पडला व जोरात मार लागला. त्यानंतरचं काहीच आठवलं नाही. म्हणजे आपण शुद्धीत नव्हतो खूप दिवस. फक्त ओवीचा आवाज यायचा त्यांना. ती आजूबाजूलाच खेळते असं वाटायचं आणि त्या आतून सुकावायच्या की ओवीला काहीच झालं नाही म्हणून. पण तो भ्रम होता. ओवी नव्हती या जगात. मगाशीच कामिनीचं बोलणं ऐकलं होतं त्यांनी. आता घरातल्यांना काय उत्तर देणार होत्या त्या? त्यांनी नारायणरावांचा हात पकडला. तसं ते खुश झाले आणि सर्वांना बोलवणार इतक्या सुमनने त्यांना खुणावलं आणि शांत राहण्यास सांगितलं. नारायणराव पण शांत राहिले. नारायणराव सर्व कामाला जायची वाट पाहू लागले. जसे सर्वजण कामाला गेले त्यांनी दरवाजा बंद केला आणि सुमनला त्यांनी उठायला सांगितलं. हा बोल आता, का गप्प राहायला सांगितलंस? असं त्यांनी हळू आवाजात विचारलं. तेव्हा कामिनीचं ऐकलेलं बोलणं त्यांनी नारायणरावांना सांगितलं. ओवी सोबत आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं तेही सांगितलं. तसे नारायणराव सुन्न झाले. सगळे सुमनलाच दोष देणार हे त्यांना कळलं होतं. त्यांनी सुमनला थोडे दिवस अजून तसंच गप्प पडून राहण्याचे नाटक करायला सांगितलं. सुमनला आधी काहीच कळलं नाही, पण नारायणरावांना मात्र तिची चिंता लागली होती. सुमनला शुद्धीत येऊन 2 दिवस झाले होते, पण नारायणरावांनी कोणालाच सांगितलं नाही. नारायणरावांना सुमनची खूपच चिंता होती, कारण तिला स्थिर व्हायला वेळ हवा होता. सुमनला शुभम आणि सौरभ येऊन बघून जात, पण साक्षी काही आली नव्हती बघायला. जसं काय तिने रागच धरला होता मनात. नातवंड आली तिथे तरी नारायणराव त्यांना सुमनच्या जवळ जाऊ देत नसत. तिला बरं नाही, तुम्ही मस्ती कराल असं ते सांगत. पण असं किती दिवस कोणाकोणाला अडवणार होते? कधी ना कधी त्यांना सत्य सांगावंच लागणार होतं. ह्यात सुमनची काहीच चूक नव्हती, पण दोषी तिलाच ठरवलं जाणार हे सुमनला आणि नारायणरावांना चांगलंच माहिती झालं होतं. कारण साक्षी आली नाही बघायला तर कामिनी तिच्या मरणाची गोष्ट करत होती. म्हणजे किती प्रेम होतं सुनांचं तिच्यावर कळलं होतं. सुमन देवाकडे तेच विचारत होते, त्या उमलत्या कळीला का नेलस तू? मला का नाही नेलस? पण ती मागून मरण थोडीच येणार आणि ओवी पुन्हा थोडीच येणार होती. ती गेली ती गेली, ती काही आता पुन्हा येणार नव्हती. ह्या 2 दिवसात सुमनही खचल्या होत्या आणि नारायणराव तर एकदम निराश झाले होते. आता आपल्या बायकोला एवढं करून काय काय ऐकावं लागेल काय माहीत, ते स्वतःला धीर देत होते. आपल्या नातीसाठी करू तेवढं सहन असं म्हणत ते सुमनला समजावत होते. तू आता तुझं मन कठीण कर, आपल्याला काही ऐकावं लागेल. तुझं चकुलीवर जीवापाड प्रेम होतं ना, हे तर तो देवच जाणतो. तू मुद्दाम नाही केलंस, म्हणून साक्षीचं मनही समजून घे. ती काही उलटसुलट बोलली तर मनाला लावून घेऊ नकोस. कोणाला नको असलीस तरी मला हवी आहेस तू, ते तिचा हात पकडत म्हणाले. सुमनच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तरी बरं दिवसभर कोणी नसायचं, त्यामुळे सुमन दार बंद करून स्वतःचं स्वतः हळूहळू करत होती. नारायणरावांना त्यामुळे आराम होता. ते फक्त सुमनसाठी बनवलेले जेवण आणून देत होते. सुमनला बाहेर पाठवत नव्हते, कारण चावी सर्वांकडे होती. कधी चुकून कोणी अचानक आलं तर काय करायचं, मग रिस्कच नको.
चौथ्या दिवशी नारायणरावांनी सुमनला सांगितलं की आपण जास्त वेळ सोंग करू शकत नाही. तुला धीट राहून सगळं सहन करायची ताकद मिळावी म्हणून मी आधी कोणालाच काही सांगितलं नाही. पण आता तू सावरली आहेस, परिस्थितीचा अंदाज आहे तुला. त्यामुळे तू जे घडलं तसं सांगितलं की ते तुला वाटेल ते बोलतील. तू फक्त माझा विचार करायचा, असं समजायचं की आपण बहिरे झालो आहोत. त्याने काळजीने तिला समजावलं. सुमनला तर वाटलं नव्हतं की असं काही होईल आणि आपल्या मुलांनाच आपल्याला घाबरावं लागेल. त्यांनी काहीही ऐकायची तयारी असल्याचं नारायणरावांना सांगितलं असलं तरी आतून खूप घाबरल्या होत्या. आज संध्याकाळी शुभम आणि सौरभ घरी यायच्या आधी मी त्यांना फोन करून सांगेन तुला शुद्ध आल्याचं. मग तू उठून बस, ते तिला म्हणाले. तसं सुमनचे डोळे पुन्हा भरून आले. तिला स्वतःपेक्षा जास्त नारायणरावांचं टेन्शन आलं होतं. ते इतकं प्रेम करत होते तिच्यावर. मुलं सांभाळत नव्हती त्यांना, तर ते स्वतःच्या घरात स्वतःच्या कमाईवर राहत होते. पेन्शन चांगली होती, कसलं व्यसन नव्हतं त्यांना. नातवंडांनाही जीवापाड प्रेम करत होते, पण नसलेल्या चुकीची शिक्षा ते दोघं भोगत होते. संध्याकाळ व्हायला लागली तसं नारायणरावांचे हात थरथर कापायला लागले होते. डोळे पाणावू लागले. ते परत सुमनकडे आले. तू तुझ्या मनाला खूप मजबूत कर हा. त्या सुना आहेत ना आपल्या, त्या धड एकही दिवस तुला बघायला आल्या नाहीत. त्यांच्याकडून तू सहानुभूतीची अपेक्षा करू नकोस. खायला उठतील त्या. त्यांचे नवरे पण त्यांना काही बोलायचे नाही. त्यामुळे मुलांकडून काही अपेक्षा करू नकोस. मी फोन करेन आता थोड्याच वेळा, पण तुला लवकर धीट व्हायला हवं म्हणून सांगतो. ते पुन्हा पुन्हा तिला समजावत होते. खोलीत येराजाऱ्या घालत होते. त्यांचं मन त्यांना संकटाची चाहूल देत होतं. त्यांना सुमनला शुद्ध आली हे कोणालाच सांगू वाटत नव्हतं. पण जर कधी कोणाला कळलं तर अजून प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून नाईलाजास्तव त्यांना हा निर्णय घ्यावा लागला होता. आता तेही म्हातारे झाले होते. काही गोष्टीत त्यांनाही लिमिटेशन्स होत्या. सुमनचा ह्या घरात जीव होता. तिनेच खोली घेताना आपले दागिने दिले होते. पण मुलांना त्याचं काय? फोन करण्याआधी ते पुन्हा सुमनला म्हणाले, मी फोन करतोय हा, तू खंबीर राहा. मी आहे तुझ्यासोबत, तू खचू नकोस. ते तिचा हात पकडत म्हणाले. तसं तोच हात घट्ट करत डोळ्यांनी सुमनला त्यांना आश्वस्त केलं. त्यांनी इकडे नंबर डायल करताना त्यांचे हात जोरात थरथर करू लागले. आता म्हाताऱ्या वयात टेन्शन झेपत नव्हतं. एकदाच देवाचं नाव घेत त्यांनी शुभमचा नंबर डायल केला. रिंग झाली तसं हृदय जोरात धडधडलं त्यांचं. पण आता धीराने घेणं गरजेचं होतं. आयुष्यात कितीतरी पडाव आले होते खचून जाण्याचे, पण ते कधीच घाबरले नाही. तर आता आपल्या मुलांना घाबरायचं हे त्यांना पटत नव्हतं. हॅलो, बोला बाबा, काय झालं? शुभम म्हणाला. अरे, तुझी आई शुद्धीत आली. नारायणराव म्हणाले. तसं शुभमने एक सुस्कारा सोडत विचारलं, कशी आहे ती?
ओवीबद्दल काही बोलली का? हो, तू ये ना घरी, मग आपण बोलू. फक्त ती शुद्धीत आली ते सांगितलं मी, तशी बरी आहे, नारायणराव बोलले. बरं, मी साक्षीला घेऊनच घरी येतो. तिला भरपूर काही बोलायचं आहे आईशी, शुभम म्हणाला आणि फोन ठेवला त्याने. तो गाडी मागे वळवत साक्षीला आणायला गेला. शुभमला आईपेक्षा जास्त बायकोची काळजी वाटत होती. त्यांनी लगेच सौरभलाही कॉल लावला. त्याने कॉल उचलला. आई शुद्धीत आल्याचं सांगताच त्याने चौकशी केली. आई कशी आहे असं त्याने विचारलं. त्यानेही ओवीबद्दल काही सांगितलं का तिने अशी चौकशी केली. त्यालाही सेम आन्सर दे नारायणरावांनी फोन ठेवला. काय म्हणाली मुलं? सुमनने विचारलं. शुभम बायकोला घेऊन येतो म्हणाला, तर सौरभने तुझी चौकशी केली आहे. सुमनलाही आता अपराधी वाटत होतं. साक्षीला तोंड दाखवू वाटत नव्हतं, कारण ओवीबद्दल काय सांगणार होती तिला? ती तर चांगलंच करायला गेली होती, पण नियतीपुढे तिचं काहीही चाललं नाही. ती आता मुलं आणि सुनांची वाट बघत शांत पडून होती. धाकधूक खूप होती. किती धीट बनवलं मनाला तरी आता वय झालं होतं. हतबलता जाणवत होती. हेच जर याआधी असतं तर ती हे घर सोडूनही निघून गेली असती. पण आता म्हातारपण आलं होतं. मुलांशिवाय कोण होतं त्यांना? त्या मुलांनाही बाहेर काढू शकत नव्हत्या, कारण मुलं त्यांचा जीव होते. खाली गाडीचा आवाज आला तसं ते दोघंही सावध झाले. नारायणराव धावत सुमनकडे आले. ते दोघं आले वाटतं. ते खूप प्रश्न विचारेल ना तुला जमेल तशी दे उत्तर. खरं खरं सांगून टाक, कारण ती एक आईच आहे. तिच्या पोटचं मूल गेलं म्हटल्यावर तिला दुःख असणार ना. ते सांगतच होते की बाहेर दरवाजाचा आवाज आला. साक्षी, आधी हातपाय धु, आई आत्ताच शुद्धीत आली आहे, तिला थोडा वेळ दे. शुभमचा आवाज आला. त्याला काळजी होती का आईची? आई आपल्या मुलीच्या बाबतीत चुकीचं वागणार नाही हे माहित होतं का त्याला? नारायणरावांचं मन त्यांना आतून विचारत होतं. त्यांनी जेवढा मनात विचार केला होता तेवढेही निष्ठुर नाहीत मुलं, असा विचार करत ते दरवाजात आले तर साक्षी तरातरा चालत त्यांच्या रूमच्या दिशेने येत होती. साक्षी आज पहिल्यांदा त्यांच्या रूममध्ये आली होती. सुमनला हॉस्पिटलमधून घरी आणलं तेव्हाही ती बघायला आली नाही. तिला अशी येताना बघूनच भीती वाटली त्यांना. ती आली ती डायरेक्ट सुमन जवळ गेली. ना नारायणरावांची बोलली ना हसली. नारायणराव समजू शकत होते तिला. एका आईचं मन काय म्हणत असेल ते तिला दोष देत नव्हते. पण यात सुमनचीही चूक नव्हती. ते पटकन सुमनकडे आले. साक्षी अगदी समोर येऊन उभी राहत म्हणाली,
का मारलत माझ्या मुलीला? काय वाकडं केलं होतं तिने तुमचं? नाही सांभाळायचं तर नाही सांगायचं. तिच्या जीवावर का उठलत तुम्ही? साक्षी जे येईल तोंडाला ते बडबड करत होती आणि इकडे सुमन आतून तुटत चालली होती. साक्षी, ऐक माझं, असं एकदम नको विचारू. ती आत्ताच कुठे आजारपणातून उठली आहे, मागून येणारा शुभम म्हणाला. नाही, मी विचारणार, माझ्या मुलीला का मारलं यांनी? सांभाळायला नाही झेपत तर मला सांगायचं. ती आता परत येणार आहे का? यांना सांभाळत बसायला माझ्याकडे वेळ नाही. का आणि कसं मारलं माझ्या मुलीला हेच जाणून घ्यायचं आहे. ती तावातावाने बोलत होती आणि अचानक ती धाडकन खाली कोसळली. तसं नारायणराव आणि शुभम दोघेही धावले. तिला शुभमने पकडलं तर नारायणरावांनी पाणी दिलं. आई बाबा, तुम्ही आराम करा, मी हिला घेऊन जातो. शुभमने साक्षीला घेऊन बाहेर आला. पण मनात वेगळं असताना शुभम वेगळा वागला ह्याचं आश्चर्य वाटलं होतं त्यांना. तो खरंच आईवर प्रेम करतो का? इतक्यात सौरभही आला. तोही हातपाय धुवून आईकडे आला. सुमनच्या डोळ्यात पाणी होतं. साक्षीच्या बोलण्याने ती आतून तुटली होती. आपल्या जगण्याची उमेदच हरून बसल्या होत्या. आपल्या नातीला कोण कशाला मारेल त्या मनातच विचार करत होत्या. सौरभ जवळ बसला. आई, तुला बरं वाटतं ना? इतकं विचारत तो तिथे थोडा वेळ बसला आणि निघून गेला. कामिनीचा काही संबंध नसल्यासारखा ती घरात असायची, त्यामुळे ती काही भेटायला आली नाही. आज कोणीच काही बोललं नाही. दुसऱ्या दिवशी शुभम आपल्या कामाला गेला. साक्षीला बरं वाटत नसल्यामुळे ती घरीच थांबली होती. तिला सुमनला विचारायचं होतं. तिने पुन्हा येऊन सुमन जवळ बसत विचारलं, नक्की काय झालं होतं त्या दिवशी? साक्षी, अगं मी मुद्दाम चकोलीला पाडवायला राक्षसीन थोडीच आहे. मी तिला खायला बनवलं आणि ते थोडं जास्त गरम होतं म्हणून मी थंड करत ठेवलं आणि तिला घ्यायला आली. तिला उचलून मी खाण्यासाठी घेऊन जात होते, पण लादीवर चकोलीने पाणी टाकलं होतं ते मला माहीत नव्हतं. माझे दोन्ही पाय सरकले. मला जोरात झटका बसला तशी चकोली माझ्या हातातून सुटली. त्यानंतर मीही पडले आणि सर्व अंधार झाला. काहीच कळलं नाही. पण मला सारखं चकोली अगदी माझ्याजवळ खेळते असाच भास होत राहील. आता उठल्यावर जेव्हा चकोलीबद्दल मला कळलं तर मलाही धक्काच बसला ग. सुमनने डोळे पुसत तिला सगळं सांगितलं. एक आई म्हणून ती साक्षीला समजून घेऊ शकत होती. तिचं हृदय किती आक्रंदत असेल हे तिलाही माहीत होतं. तुम्हाला वाटतं हे सगळं तुम्ही सांगितलं त्यावर आमचा विश्वास बसेल? लहान मूल हातात असताना लोक जपून चालतात. तुमच्या हातून ती पडली असेल, मग तुम्ही पडण्याचं नाटक केलं नसेल कशावरून? साक्षी स्वतःही हातून तुटत होती.
झुरत होती, त्यामुळे तिच्या तोंडून सुमनसाठी लावा निघत होता. सुमन गप्प होती. साक्षी पुढे आता बोलून अर्थ नव्हता, कारण ती जेवढं जास्त स्पष्टीकरण देईल तेवढा साक्षी आणि शुभमला राग आला असता. संध्याकाळी शुभम आला बिझनेसवरून, तर साक्षी म्हणाली, मला यांचं अजिबात तोंड बघायची इच्छा नाही. एकतर आपण कुठेतरी जाऊ, नाहीतर ह्यांना आश्रमात ठेवा. ह्यांना बघितलं की मला माझ्या मुलीच्या आत्म्याची तडफड जाणवते. साक्षी असं शुभमला म्हणाली आणि आपल्या रूम मधून ऐकणारे सुमन सहित नारायणराव शॉक झाले होते. त्यांना मोठा धक्काच बसला होता. आतून जीव जळू लागला. अजून तरी मनातून वाईट काही येऊ नये म्हणून ते स्वतःला रोखत होते. पण जर खरोखर असा निर्णय घेतला मुलांनी, तर मात्र त्यांना त्यांच्या मनाला दुःख वाटणार होतं. आता नारायणराव रूम मध्ये एराझाऱ्या घालू लागले. स्वतःला समजावत होते. थोड्याच वेळात शुभम आला रूम मध्ये. नारायणरावांचं मन सांगत होतं की मुलं असं काही करणार नाहीत. पाठोपाठ सौरभ आला, तशी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दोघं एकत्र आले म्हणजे आपल्याला खरंच आश्रमात टाकणार का? त्यांनी सुमनकडे बघितलं. ती खूपच थकली होती. ती तशीच भिंतीला टेकून बसली होती. आई, मला सांगशील का त्या दिवशी नक्की काय झालं होतं? शुभम शांतपणे म्हणाला. त्यांचं बोलणं ऐकून नारायणरावांनी एक सुटकेचा निश्वास सोडला. सुमनने शुभमला आणि सौरभला सर्व सांगितलं. ते ऐकून तर शुभमच्या डोळ्यात पाणीच आलं. तो काहीच न बोलता तिथून निघून गेला. सौरभही काही बोलला नाही. असेच थोडे दिवस निघून गेले होते. ह्या दोघांना जवळजवळ वाळीतच टाकल्यासारखे सर्व वागत होते. नारायणराव सुमनची काळजी घेत जेवण दोघे रूममध्येच आणून जेवत. सुमनलाही मुलांचा न बोलतेपणा खात होता. त्यानंतर ना शुभम आला रूममध्ये, ना सौरभ. अधूनमधून साक्षी आणि कामिनीची टोमणे ऐकायला येत. सुमनला खूपच वाईट वाटत होतं, पण तिने मुद्दाम काहीच केलं नव्हतं. त्या छकुलीला माफ करायला सांगून रोज रडत. एक दिवशी शुभम आला आणि तयारी करायला सांगितली. पण का ते सांगितलं नाही. गाडीत बसून डायरेक्ट गाडी आश्रमात थांबली. तुम्ही थोडे दिवस इथे राहा, मी नंतर न्यायला येईन. तुमचं सामान मी सौरभला आणून द्यायला सांगतो. असं म्हणत तो निघून गेला. आपल्या कर्माची शिक्षा असं समजून सुमन राहिली, पण नारायणरावांच्या मनात खूपच राग राहिला. एक दिवशी सुमनला अटॅक आला, तेव्हा त्यांनी मुलांना फोन केला. तसं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण जशी सुमनची तब्येत बरी झाली, नारायणरावांनी आश्रमात न जाण्याचा तगादा लावला. नाईलाजास्तव शुभमला त्यांना घरी आणावं लागलं. पण जसे ते घरी आले, साक्षीने घरच डोक्यावर घेतलं.
ती बाहेर काढायचंच यांना ह्या मतावर ठाम होती. शुभमने तिला कसंबसं समजावत दोघांना रूममध्ये सोडलं. आता रोज साक्षी काही बाई बोलून जात असे सुमनला. आता मुलं आणि सुनांबद्दल वाटणारी आपुलकी निघून गेली होती. अजून तरी घर त्यांच्याच नावावर होतं. ते मुलांना कधीही बाहेर काढू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. एक दिवशी सुमनने कंटाळून झोपेच्या सर्व गोळ्या घेतल्या. नारायणरावांना याची खबरही नव्हती. सकाळी जेव्हा ते तिला उठवायला गेले तर सुमन या जगातच नव्हती. त्यांना ते खूपच हर्ट झालं. त्यांनी तिचं कार्य व्हायच्या अगोदरच स्वतःला संपवायची तयारी केली. त्यांनी कोणीच घरी नसताना सर्व घरी यायच्या अगोदर प्लॅन केला. शुभमच्या बेडरूम मधून उडी मारायचा विचार त्यांच्या डोक्यात आला, कारण समोर रस्ता होता, म्हणजे लगेच लक्षात आलं असतं. नारायणरावांनी एकदा सुमनच्या फोटोकडे बघितलं. ह्या मुलांनी आपल्याला त्यांना जन्म देण्याचा पश्चाताप करायला लावलाय, ते मनातच म्हणाले. ते कठड्यावर उभे राहिले आणि त्यांनी वरून खाली उडी मारली आणि त्यांनी आपले जीवन संपवले. त्यांचा आत्मा तळतळून गेला होता. त्या दिवसानंतर शुभमचा बिझनेस बुडाला. साक्षी मरायला टेकली. घरात वेगवेगळे भास होऊ लागले. शुभमने आणि सौरभने लगेच ज्योतिषी बोलावून विचारलं तर त्यांनी सुमन आणि नारायणरावांच्या रूमला वेगळा उंबरठा बांधून घेण्याचं सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी केलं, पण नारायणरावांचा आत्मा बाहेरच भटकत होता. तो त्यांना आता जास्तच त्रास देऊ लागला. शेवटी त्यांनी ते घर सोडलं. पुन्हा त्या घरी यायलाही घाबरू लागले. सुहासला त्यांनी भाड्याने घर दिलं. हे पहिल्यांदाच दिलं होतं, जवळपास 1 वर्षाने. म्हणूनच शुभम रूमची चावी घ्यायलाही वरती आला नाही. अगदी महिना पूर्ण व्हायच्या आत भाडोत्री निघून गेले होते.